हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार मानता का? देशामध्ये 2024 ची निवडणूक शेवटची असणार का? संपादक उमेश कुमावत यांचे सवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राउंड टेबल महामुलाखत आज रात्री 8 वाजता। वो कहते हैं कि ये चुनाव आखिरी चुनाव है और 2029 के बाद चुनाव ही नहीं होगा, तो इसको आप कैसे देखते हैं? TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भाऊ। पहा रात्री 8 वाजता मोदींची महामुलाखत TV9 मराठीवर। TV9 ला दिलेल्या मुलाखतीबाबत पंतप्रधान मोदींचा ट्विट। 7 भाषांमध्ये पंतप्रधान मोदींची विस्तृत मुलाखत पहा रात्री 8 वाजता TV9 वर। श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढणार। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अमोल कीर्तीकरांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। ठाकरे गटाच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भाजपकडून पालघरसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी पवार गटाकडून भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार। देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार। शरद पवारांची प्रतिक्रिया। धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला अमान्य। मोदींनी जरी धर्माच्या नावावर आरक्षण दिलं तर संघर्ष करू। शरद पवारांचं मोदींना उत्तर। सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा न करताच निर्णय। बातम्यांमधूनच आम्हालाही सांगलीच्या उमेदवाराबाबत समजलं। शरद पवारांचं वक्तव्य। सांगलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार, एक काका आणि एक दादा। संजय राऊतांचा विशाल पाटलांना टोला। 2 उमेदवारांसाठी काल योगी आले होते, उद्या भोगी येतील। योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर राऊतांची टीका। काही जण म्हणतात अजित पवारांनी या वयात शरद पवारांना सोडायला नको होतं, मात्र मी कधीही शरद पवारांना सोडलं नाही। अजित पवारांचं वक्तव्य। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या 3 सभा। संध्याकाळी 7 वाजता माळेगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा। सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी आज महाविकास आघाडीची सभा। शरद पवार उद्धव ठाकरे सभेला उपस्थित राहणार। किरण सामंत विधानसभा निवडणूक लढवणार। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांची माहिती। जीएसटी संकलनाच्या एप्रिल महिन्यामध्ये विक्रम प्रथमच ओलांडला 2 लाख कोटींचा आकडा। एप्रिल 2024 मध्ये जीएसटी मधून विक्रमी 2,10,000 कोटी रुपये जमा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।